महिला व बालकल्याण विभागात 2.5 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. खाऊ, गणवेश व मातृकिट वितरणात गैरव्यवहार. सभापती रसिका केनी यांचा विभाग प्रमुखांवर गंभीर आरोप. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका राजा केनी यांनी त्यांच्याच विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप करत अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांनी सांगितले की मागील 4 वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अनेक कामांची अंमलबजावणी झालेली नाही. विशेषतः अंगणवाड्यांसाठीच्या वीज जोडणी प्रकल्पात सुमारे 2.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. केणी यांनी दावा केला की रायगडमधील ठेकेदारांना संधी न देता पुण्यातील ठेकेदारांनाच कामे दिली जात आहेत. तसेच खाऊ वाटप, गणवेश वितरण आणि गरोदर मातांसाठीच्या किट वितरणातही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. 100% वितरण न करता केवळ 25% साहित्य वाटप करून उर्वरित निधीचा अपहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अंगणवाड्यांमध्ये बसवण्यात आलेल्या सोलर पॅनेल्सची जोडणी न झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. उन्हाळ्यात मुलांना त्याचा लाभ मिळणं अपेक्षित असताना कामं रखडल्यानं मुलांना त्रास सहन करावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वितरित केला जाणारा खाऊ निकृष्ट दर्जाचा असून त्याचं पॅकेजिंगही अत्यंत खराब असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख निर्मला कुचिक यांच्यावर आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली. तसेच या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. नमस्कार, मी सौ रसिका राजा केणी, सभापती महिला व बालकल्याण विभाग. मी आजची ही पत्रकार परिषद माझ्या खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या थोडासा मला वास आलेला आहे त्याच्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे. पुढील 4 वर्ष बघाल तर प्रशासकीय कालावधीमध्ये 5-6 महिने उलटून सुद्धा ज्या कामांचं टेंडरिंग झालेलं आहे त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आहे. त्याचप्रकारे रायगडमधला एकही ठेकेदार नसून सर्व पुण्याचे ठेकेदार इथे आज मला बघायला मिळत आहेत. ह्याच्या प्रशासकीय कालातसुद्धा होते आणि आतासुद्धा तेही त्यांचंच नाव माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे मला सुचवलं जात आहे. त्याचप्रकारे खाऊ वाटप असू द्या, गणवेश वाटप असू द्या किंवा गरोदर मातांना किट वाटप असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार मला इथे दिसून येत आहे. 100% वाटप न होता फक्त 25%चं वाटप होऊन बाकीचं वाटप हे न करता त्याची बिलं खाल्ली जात आहेत. मग त्यांच्या हाताशी जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या संदर्भातून हे सर्व कामं माझ्या खात्याच्या HOD निर्मला कुचिक मॅडम यांच्याद्वारे केल्या झाल्याचा संशय मला येत आहे. आणि माझी शासनाला एक विनंती असेल की जर महिला बालकल्याण एक चांगलं म्हणजे खातं, जे महत्त्वाचं खातं म्हणजे बालकांचं जे खातं आहे की त्याच्यामध्ये खूप प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या संदर्भातच जर एवढा मोठा भ्रष्टाचार इथे होत असेल तर अशा HODंवर म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनंती आहे. किती कोटीचं भ्रष्टाचार? जवळजवळ 2.5 कोटीचा भ्रष्टाचार या वीज जोडणीच्या प्रकल्पात तर मला दिसून येत आहे. आजपर्यंत अंगणवाड्यांना ही वीज जोडणी व्हायला पाहिजे होती. मे महिन्याचा सीझन गेलेला आहे आणि आता पावसाळा चालू झालेला आहे. ही वीज जोडणी खरं म्हणजे मे महिन्यात त्यांना आवश्यकता होती. ती सगळ्या टेंडरिंग होऊन सुद्धा जर मग ती वीज जोडणी का झालेली नाही, हा असा प्रश्न माझ्या खात्याच्या HODना आहे. त्याचबरोबर अन्न भेसळ आपण म्हटलं की शाळेत अन्न भेसळीचा प्रश्न तुम्ही बघायला गेलात तर GB मला हा बऱ्याचशा जिल्हा परिषद मेंबरने विचारला होता. त्याचं उत्तर मी दिलं होतं की मी या खात्याचा पदाभार आत्ताच स्वीकारला आहे, त्याच्याबद्दल काय त्याच्यात माहिती घेऊन मी तुम्हाला त्याची माहिती कळवेन. तर आता तसं बघायला गेलात तर तो खाऊ निकृष्ट दर्जाचाच आहे आणि तो तुम्ही बघायला गेलात तर त्याची पॅकेजिंगसुद्धा एक म्हणजे एकदम घाणेरडी प्रकारची आहे आणि तो खाऊ तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत बघायला मिळत आहे. मग हा शासनाचा पैसा वाया घालवण्यापेक्षा त्यांना जो बालकांना जो तुम्ही खाऊ देताय तो चांगल्या प्रकारचा थोडा देऊन पण चांगल्या प्रकारचा द्यावा अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. तसं बघायला गेलं तर मग CO मॅडमनी सुद्धा ह्याची कल्पना घ्यायला पाहिजे होती.
जर ह्या चार वर्षाचा प्रशासकीय कालावधी होता, तर ह्याचा जर तुम्ही म्हणत असाल की सीओनवर ही सगळी जिम्मेदारी होती, तर सीओनी ह्या बाबतीत माहिती का घेतली नाही किंवा ह्याचा विचार का केला गेला नाही? कारण हा तुम्ही बघायला गेलात तर लहान मुलांचा एकदम सोज्वळ प्रश्न आहे आणि तिथे चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे तुम्ही वाटप करायला पाहिजे होतात. मग तो 4 वर्षात का केला गेला नाही, असा माझा सीओनच देखील प्रश्न आहे. पण काही ठिकाणी वीज जोडणीचं वगैरे प्रकरण असेल त्याच्यामध्ये प्रमाणिक आहेत, मग त्यांना ठेकेदारांना बिलं अदा करण्यात आलेली आहेत का? आता पेणमध्ये तुम्ही बघायला गेलात तर 90 सोलर पॅनल तिथे होते. जेव्हा जिल्हा कार्यकारिणीची जेव्हा मीटिंग झाली, तटकरे साहेबांनी सुद्धा हा प्रश्न ह्याच्या वाऱ्या धरला होता की तुम्ही ह्या सोलर पॅनलची जोडणी का केली नाहीत. सोलर पॅनल आले पण त्यांची जोडणी नाही झाली. ते जोडणी न झाल्यामुळे ते निकृष्ट झाले आणि त्यांचा तेवढा पैसा वाया गेलेला आहे आणि त्याचं बिल त्यांनी खाऊन मोकळे झालेले आहेत. मग जर ती सोलर पॅनलची जोडणी झाली असती तर मुलांना नक्कीच या गरमीचा त्रास सहन नसता करायला लागला. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.